आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या। अजित पवार यांचं भाषणात नाव घेत असताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या। गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन आणि सामंतांनी दिली। भविष्यात गोकुळ गीतेंबाबत विचार केला जाईल असं आश्वासनही महायुतीनं दिलंय। नाशिक विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचं बंड शोभलंय। प्रचार थांबवत असल्याचं सांगत त्यांनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिलाय। नोकरी.com वरील एका जाहिरातीवरून वाद पेटलाय। अहमदाबादच्या कंपनीनं फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना पसंती दिल्यानं शिवसेना नेते गजानन कीर्तीकर संतापले। मराठी उमेदवारांची निवड न केल्यास कंपनीचं कामकाज बंद पाडू असा इशारा त्यांनी दिलाय। सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेते कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिलाय। आतापर्यंत अजितदादांनी पक्षातील सर्वांचे हट्ट पुरवले, पण इथून पुढे पक्षातील हस्तक्षेप खपवून घेणार नाही। पक्षाला प्राधान्य दिलं जाईल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बुटीबोरी इथं काँग्रेस समर्पित परिवर्तन आघाडीच्या नगरसेवकांची भेट घेतली। या भेटीमुळे परिवर्तन आघाडीतील नगरसेवकांच्या मतदानाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींच्या कार्यकाळातील 12 वर्षांचा लेखाजोखा मांडलाय। मात्र या योजनांचा लाभ किती जणांना झालाय याची आकडेवारी दिली नाही अशी टीका आमदार भास्कर जाधवांनी केली आहे। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी भाजपच्या किरीट सोमय्यांवर टीका केली आहे। बिनपदाचे सुपर महापौर असं म्हणत महापौर आणि उपमहापौरांच्या बैठकीत सोमय्या बसत असल्याचा आरोपही चित्रे यांनी केला आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन कार्यक्रमात मतदार यादी सुधारणा प्रक्रियेत सहकार्याचं आवाहन केलं। चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलंय। भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी प्रसाद वेदपाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। वेदपाठक या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं इमारतीत पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावरून नाराजी व्यक्त केली होती, त्यावरून वाद निर्माण झाला होता। नाना पटोले यांनी घोटाळ्याचे आरोप केलेल्या जय अंबे राईस मिलच्या मोटवाणी यांचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंसोबत फोटो व्हायरल झालेत। मंत्रालय परिसरात मोटवाणी यांनी हे फोटो सेशन केलं। नाना पटोलेंनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली। चिपळूणच्या नागरिकांच्या वीजविषयक समस्यांबाबत उपनगराध्यक्षांनी महावितरण कार्यालयाशी दूरध्वनीवर संपर्क साधला। मात्र यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट उत्तर दिलं। यानंतर भाजपनं थेट महावितरण कार्यालयात जात अधिकाऱ्याला जाब विचारला। विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या एसआर प्रक्रियेबाबत मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे। या संदर्भात मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह शिष्टमंडळानं महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली। मनमाडचे नगरसेवक माजिद शेख यांचे जात प्रमाणपत्र नाशिक जात विभागीय पडताळणी समितीनं रद्द केलाय। या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार असल्याची भूमिका माजिद शेख यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नसून काही जण संशयाचं भूत तयार करतायत, ते थांबवलं पाहिजे असं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय। नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर झाला। मुख्यमंत्री फडणवीसांनी विकास आराखडा सादर केला। महाराष्ट्र विकसित भारत 2047चं ध्येय गाठणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। अमरावतीत किरीट सोमय्यांच्या दौऱ्याला ठाकरे गट आणि एमआयएमनं विरोध केला। आचारसंहिता सुरू असता सोमय्यांनी बैठक कशी घेतली असा प्रश्न उपस्थित केलाय। सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। विधान परिषद उमेदवारीवरून नाराज असलेले आमदार रवींद्र चव्हाणांच्या भेटीला पोहोचले। जळगाव विधान परिषदेसाठी बंडखोर रेश्मा काळे उमेदवारीवर ठाम आहे। आपण उमेदवारीवर ठाम आहे, बाकीच वरिष्ठांशी चर्चा करून ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खासगी विमानात 9 जून रोजी तांत्रिक बिघाड झाला होता। दुरुस्तीनंतर विमानानं उड्डाण केलं। मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीची खासदार श्रीकांत शिंदेंनी फोनवरून विचारपूस केली। ठाण्यात परप्रांतीय कॅब चालकाकडून त्यांना मारहाण झाली होती। विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी पात्रतेप्रमाणे बोलावं, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी ही टीका केली।
छगन भुजबळ कबड्डीचे खेळाडू आहे अशी मुश्किल टोला तटकरेंनी भुजबळांना लगावलाय. खासदार वर्ष गायकवाडांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली. मतदान अधिकाराचं संरक्षणाकरता मागणी केली अशी माहिती त्यांनी दिली. बारामती नगर परिषदेची 12 जूनला मासिक बैठक होणार आहे. त्याचवेळी नगरसेवक किशोर मासाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अभिजित दिपकेने संजय राऊतांचे आरोप फेटाळले. राऊतांनी दीपक आणि नरेंद्र मोदी यांची अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भेट झाल्याचा आरोप केला होता. रोहित पवारांनी दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी निशाणा साधलाय. संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अभिजित दिपके संदर्भातील ट्विट डिलीट केलंय. राऊत यांनी मोदी आणि दिपके यांची अमेरिकेत भेट झाली असा दावा केला होता. ठाण्यात पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उदय सामंत यांना परिवहन मंत्री पद द्या. गुणरत्न सदावर्ते यांनी मागणी केली आहे. सदावर्ते यांनी सरनाईकांवर जोरदार टीकाही केली आहे. पहिल्यांदा संकल्प मग संघर्ष आणि मग समर्पण करता आलं पाहिजे असं वक्तव्य छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलंय. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसनं बैठक बोलावली होती. रुग्णालयात दाखल हर्षजित देशमुख यांच्यावरील आरोपांनंतर काँग्रेसनं बैठक बोलावली. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडनं तडकाफडकी दिल्लीला बोलावल्याची चर्चा आहे. मात्र आपला नियोजित दौरा होता असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलंय.